तर देहाचा विसर पडेपर्यंत करावं लागतं. काय म्हणता, काय म्हणता म्हणजे आहे तेच म्हणायचं, आपणाला दुसरं काही म्हणायचं नाही. संतांच्या मुठीत आहे, भल्याची गोष्ट संतांच्या मुठीत आहे. नौका पैतीराला न्यावी अशी वाटत असेल, ती टेक्निक संतांच्या मुठीत आहे. आणि ती जर भाग्याने आपल्या कानापर्यंत आली तर देहाचा विसर पडेपर्यंत करावं लागतं. हा संतांचा संप्रदाय. देहाचा विसर पडेपर्यंत करावं लागतं आणि देहाचा विसर पडल्यानंतर ब्रह्मानंदामध्ये जाता येतं. याला म्हणतात काला. काला कशाला आला? अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आला. अब्जावधी जन्मापासून झालेलं विस्मरण, विस्मरण घालून मी आत्मा आहे या ठेपर यायचं. याला म्हणतात काला. काला अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आला. विठाला देहाचा विसर पडायलाच पाहिजे. हो, देहाचा विसर पडायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. देवाचा करी उपकार, देवाचा करी उपकार, देहाचा वर्ष झाले ही ओढ लिवायला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे महान प्रवर्तक. तुला द्यायचं असेल तर येते आणि नसेल तर तिकडेच काढ कर. तोंड सुद्धा दाखवू नकोस. शट समजतात का? तुला द्यायचं ना मग येते, जेणेकरून देहाचा विसर पडे असं काही ज्ञान करून दे. अभ्यास नको सांगू मला. अभ्यास नको सांगू. माझी मला जाणीव होईल तेवढं ज्ञान करून दे. 500-600 वर्ष झाली. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी पडत. या रेंज मध्ये किती माणसं येतात आणि जे येतात त्यांना नावं ठेवतात. आलं का त्याला बरे? ब्रह्मानंदे लागली टाळी धरून म्हटलं. एका वडीवर अब्जावधी रुपयाची उलाढाल करणारे हेच माणसं. ब्रह्मानंदे लागली टाळे, ब्रह्मानंदे लागली टाळे, ब्रह्मानंदे लागली टाळे, ब्रह्मानंदे लागली टाळे. साधू संतांचा संप्रदाय रोखीचा का उधारीचा? भाऊ, साधू संतांचा संप्रदाय रोखीचा का उधारीचा? आज आम्हाला रोखीचा का उधारीचा? उधारीचा आहे. उधारीचा आहे. उधारीचा आहे. जर रोखीचा राहिला असता भानामती म्हटली नसती, अंगाडियानं म्हटलं नसतं, कुमारी म्हटलं नसतं. संप्रदाय जर राहिला असता तर वाकडी तिकडी तोंड केली नसती. नाही, देव म्हणजे भाव आहे आणि भाव म्हणजे देव आहे. संप्रदाय नसल्यामुळे इथून तिथून सुट. संतांना अनुभव आहे. हंकार दरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य गण
मन वय उन्मन शब्द समजतात का? अरे मन वय उन्मन, मन वय उन्मन, मन उन्मन उठ आणि त्याच्या काही खाना खुना आहे. काल्याच्या माध्यमात पहिली ओळ कोणी फुलाली नाही तुकाराम महाराजांचा अनुभव या आमच्या सारख्या एखाद्या गल्ली बोर्डातल्या सर्वसामान्याचं मत नाहीये. तुकाराम महाराजांचं मत आहे. कृती युगामध्ये प्रल्हाद होते, त्रेता युगामध्ये अंगद होते अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव होते तर उद्धव होते. आम्ही गल्ली बोर्डातले माणसं काही पण सांगू, आमचा काय भरोसा आहे. द्वापार युगामध्ये उद्धव होते आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज. आणि उर्वरित धर्माचं कार्य रेटण्यासाठी जगद्गुरु तुका संप्रदाय सगळ्यांचा क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेणू काही त्रिपुरारी सांगितलेले संप्रदाय सगळ्यांचा शुद्धीवर आहोत का आम्ही? आता चांगला विचार केला तर ज्ञाने विना नाचले आणि बुद्धी भेदाशी आले. देव वेगळा आणि मी वेगळा कसा न्याय लागायचा? कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व सद्गुरुनाथ महाराज. देव वेगळा आणि मी वेगळा, धर्म का धर्म? काय करतो आम्ही? काय चाललं नेमकं? मी करता, मी भोगता, मी मोठा. देव वेगळा, देवाला सोडून मी वेगळा आहे काय? संतांचा अनुभव या. देवाला सोडून मी वेगळा असू शकतो का? आणि ज्या दिवसाला देव वेगळा होईल त्या दिवसाला टायर टाकून जातील लोक. जडत नसेल तर हेही कळत नाही. देव आणि आपण वेगळे आहोत. देवाला सोडून आपण आहोत. माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा
घनदाट सर्वांगडीला वैकुंठ कैलाशी जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप आता विश्वात्मके देवे वैष्णुमय जग वैष्णवांचा हरीची दासा हरिदाही दिशा जन नोहे अवघा जनार्दन. आता बाईचा ऐका माणसाचं झालं पाणीपट बाईचा ऐका आता बाई सांगते बाई देव खाते देव पिते देवावरी निजते आयला आयला उडाला आयला देव खाते देव पिते देवावरी निजते जनी म्हणे विठाबाई धोरोने ओरली अंतरबाई. त्या विठाबाई मध्ये आपण नसू का? आपल्यामध्ये विठाबाई नसेल का? आपणाला सोडून असू शकते का? का जाणीव करून घेत नाही? पापीच्या भक्त दैत्य मात्र तो पाचाचे झाले तर आत्मा माझा खरा धर्म आहे, देह माझा धर्म नाहीये. नाही तर समजून देणाऱ्यांना समजून द्यावं आणि समजून घेणाऱ्यांना सुद्धा समजून घ्यावं. देह आपला धर्म नाही, आत्मा आपला धर्म आहे. देहाचा विसर पडेपर्यंत केलं अज्ञान नाहीच झालं आणि अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. करो येईल विचारिता, करो येईल विचारिता. आहे नाही तुझा संप्रदाय आहे, आम्हाला संप्रदाय नाही. आम्ही मनाच्या मार्गाने करतो. वासुदेव करीतो फेरा. कशाला म्हणतो वासुदेव करीतो फेरा? काला बाबा असं वाटत असेल तर एवढी गोष्ट समजून घ्यायला हवी. बाकीचा काही नाही समजलं तरी चालेल. चालेल का? हो चालेल. ज्याला चोर दिलेली आहे त्याला दानाडी पाण्याची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली आहे. बाकीचं काही नाही समजलं तरी चालेल, पण मी कोण आहे हे समजायला पाहिजे. आहे मी कोण करावा विचार, संतांना लय चांगलं काम केलं. आम्ही आबागी आहोत, आम्हाला समजत नाही. अणु रेणूनी थोकडा तुका आकाशा एवढा.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नाकातला येणारा श्वास मर्यादित त्यांच्या पुरता का जगभर? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नाकामध्ये येणारा प्राणवायू त्यांच्या पुरता मर्यादित का जगभर? त्यांच्या नाकातला जो श्वास आहे तो आपल्या नाकात नाही का? आपल्या पुरता आहे का जगभर आहे? आपण त्याच्यात नसू का? तो आपल्यात नसेल का? तुकाराम महाराज पुढच्या दरवाजाने आलते, आम्ही काय मागच्या दरवाजाने आलो का? कोणी एकी फुलली नारी, कोणी एकी फुलली नारी, कोणी एकी फुलली नारी, कोणी एकी फुलली नारी. दिवसाचे 12 रात्रीचे 12 21,600 वेळा वरती श्वास घेतला जातो आणि 21,600 वेळा खाली सोडला जातो. जिंदगीच्या प्रवासामध्ये डुकरांच्या बाबतीत नाही, गाढवांच्या बाबतीत नाही, कुत्रे आणि मांजरींच्या बाबतीत नाही, माणसांच्या बाबतीत जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, जीव शिवाचं ऐक्य व्हावं असं वाटत असेल. काय बोललो मी? काय बोललो मी? काहीच बोललो नाही का मी? चित्त आणि चैतन्याचं मिलन व्हावं असं वाटत असेल, जीव शिवाचं ऐक्य व्हावं असं वाटत असेल, नामरूपाचा मेळ बसावा असं वाटत असेल तर संतांचं ऐका. आम्ही संतांचं ऐकत नाही, आमचं पाप आहे. आम्ही भुवांचं ऐकतो. भुवांचं ऐकायला पाप लागतं, संतांचं ऐकायला आमच्यावरती जन्माचं सुकृत चांगलं लागतं. आम्ही भुवांचं ऐकतो. आज महाराष्ट्रामध्ये दगड बाजूला केला म्हणजे बदबद भुवा. भुवा जे असतात ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात आणि संत जे असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात. श्रीपाद बाबा माऊली हो, रामदास बाबा माऊली. चैतन्य महाराजांना सांगतात आम्ही बी तेवढेच आहेत. गुरुदेव, भाग्य नशीब आमचं चांगलं, तुमच्या सारख्याचा कासरा आमच्या जीवनामध्ये आला. आम्ही बी तेवढेच आहेत. तुम्ही जेवढे येतात तेवढेच आम्ही पडाव. तुकाराम महाराज सांगतात बाबाजी चैतन्यांना, गुरुदेव आम्ही भाग्यवान आहेत. आमचे आजोबा चांगले असतील, आमची आजीबाई चांगली असेल, आमचा जन्म देणारा बाप चांगला असतील, नाही जन्म देणारी माय माऊलीची कुस सुद्धा पवित्र असेल, म्हणून तुमच्या सारखे सज्जन आमच्या जीवनामध्ये आले. योगक्षम त्याच्या जाण्याचा द्याचा विसर पडेपर्यंत करावं नाही. काय बोलत होतो मी? लय माझं भाग्य चांगलं, लय नशीब चांगलं. माझ्या आजोबापांजोबा जन्म देणारा वडील, जन्म देणारी माय माऊलीची खूस पवित्र असली पाहिजे, म्हणून तुमच्यासारखी देव माणसं माझ्या जीवनामध्ये आली. गदड नाही आली, गदड. लय भाग्य चांगलं माझं. तुमच्यासारखी देव माणसं माझ्या जीवनामध्ये आले. योगक्षमत्यांचा जाणे जडबारी वाट दावी कर धरोनिया सद्गुरुनाथ महाराज. चुकलो होतो मी संत श्रीपाद बाबा, चुकलो होतो मी.
केवळ तुमच्या दयेनं मी सापडलो. मला केवळ तुमच्या दयेमुळे मला सापडलो. मी हरवलेला होतो. देव दिसलाच नाही. हो गुरुदेव, देव दिसलाच नाही. अनुग्रह व्हायच्या अगोदर मी देव शोधार्थ निघालो होतो. देव शोधायला. देव भेटतो म्हणे. अभागींनी सांगावं आणि त्यांच्यापेक्षा लाख पटीने मी अभागी ते ऐकत राहिलो. देव भेटतो म्हणे. देवाच्या शोधार्थी निघालो. पण तुमचा अनुग्रह झाल्यानंतर, तुमचा कासरा धरल्यानंतर देव तर दिसलाच नाही. काय म्हणता गुरुदेव? देव तर दिसलाच नाही. देव झाल्याशिवाय राहिलो नाही. मला राम झाले हो, मला राम झाले. प्रवृत्ती सोडवणे निवृत्तीशी आले. संतांचा अनुभव आहे. देव तर दिसलाच नाही. गुरुदेव देव दिसलाच नाही. मला लय मोठा भ्रम होता. चांबड्यांच्या डोळ्यानं देव दिसतो म्हणे. लय मला मोठा भ्रम. लय मला मोठा भ्रम. चांबड्याच्या डोळ्यानं देव दिसतो म्हणे. या डोळ्यानं देव दिसतो. आमच्या जळगाव भुसावळ मध्ये आकाशातलं विमान दिसत नाही. या डोळ्यानं आम्ही देव बघायला निघालो. सुट्टीवर आहोत का आम्ही? सांगणारा माणूस तरी. तुमच्या सांताक्रूजवरून विमान प्रवाशांना भरतं आणि खाली दिल्लीच्या मार्गाला लागतं. आमच्या जळगाव भुसावळवरून आकाशातला विमान दिसत. अरे फपुट्यामध्ये पडलेली सुई दिसत. आकाशातला पाखरू या डोळ्यांना दिसत. देव बघायला निघालो आम्ही या डोळ्यांना. अरे देवाची टिंगल करता का स्तुती करता हेही कळत नाही. आहोत का आम्ही मार्गावर? आहोत का आम्ही मार्गावर? नाही नाही, आम्ही मार्गावर नाहीये. संत प्रेरित जो मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही नाहीये. आम्ही चुकीच्या मार्गावर चाललो. आराध्य दैवत भगवान पंढरीनाथ 800 वर्षापूर्वी नामदेवाला बोलत होते, या डोळ्यांना तुम्ही मला बघू शकत नाही. झोपलीत माणसं, झोपलीत. सांगणारे माणसं झोपलीत. तर मी तुमचा गुरु, तुम्ही माझे शिष्य, पडा माझा पाया. काही घेणं नाही. तुम्ही मला या डोळ्यानं बघू शकत नाही. नामदेवाला घाम फुटला. तिनं माझा भरल्या वाळवंटामध्ये अपमान केला. मी कच्च्या तुमच्या भल्यासाठी गुस्सा येऊन देऊ नका. परभणी जिल्ह्यामध्ये आवंड्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भगवान महादेवाचं ज्योतिर्लिंग आवंड्या. आवंड्यामध्ये मुक्ताबाईंची मालिका त्यांना आहे, त्याला म्हणतात विसोबा खेचर. महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्याला उठणे, ऐकणाऱ्याला सुद्धा समजून कोण घेईल? कोण समजून घेईल? कोण समजून घेईल? तुम्ही मला या डोळ्यानं बघू शकत, त्याला दुसरे डोळे लागतात. परभणीमध्ये जा, मुक्ताबाईंचा अनुग्रह ज्यांना आहे त्यांची शरणागती करा. जीवनामध्ये चांगला माणूस आल्याशिवाय ही गोष्ट कळत नाही. आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत भीषण टंचाई महाराष्ट्रामध्ये.
तोंडाशी टाकलं. संतांना दया केली, काही दिवस अभ्यास केला. देह नसून मी आत्मा आहे, अस्तित्वाची जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष घालवले. जा आता जा. कीर्तन जमत असेल कीर्तन सांगा, प्रवचन जमत असेल प्रवचन सांगा. कोणी बोलवलं तर जा. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असतील तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. क्रोधी पुढे विषय काढू नका, अविश्वासाला तर सांगून नका. कोणी विचारलं तर जरूर सांगा. नामा आता कसं वाटतं? ओ नामा आता कसं वाटतं? गुरुदेव आता कसं वाटतं? डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, अर्जुनाच्या भाषेमध्ये देवाचा अनुग्रह अर्जुनाला झाला. कृष्णांजने एक वेळा डोळा घातले अढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वळ, आणि बाप रखुमा देवी वरु विठ्ठल दिनाचा दयाळ. देवानं अर्जुनाला विचारतं, सोयरे आता कसं वाटतं? सोयरे आता कसं वाटतं? अर्जुनाला सांगितलं, गुंतलो होतो अर्जुनापणे. मी सकाराम मी सकाराम, मी तुकाराम मी तुकाराम. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे काहीच नाही. चोखोबाची हाड बोलत होती, जनाईच्या गौऱ्या बोलत होत्या, अर्जुनाची केस बोलत होती. तुकाराम महाराजांचं सुद्धा काल्याच्या प्रसंगातून दुसरी ओळ. विमान आहे हे तुमचं मत आहे, माझं मत नाही. माझं मत लोखंड आहे. तर विमान हे तुमचं मत आहे, माझं मत नाही. नाही संप्रदाय नव्हता तोपर्यंत बरोबर आहे विमान. आता मला संप्रदाय विमान नाही, लोखंड आहे. लोखंड पखाटही जाणार आहे आणि आकारही बुडून जाणार आहे, लोखंड राहणार आहे. माझा लोखंड बरोबर आहे. अहमदाबाद बडोद्यावरून भरते, विरार मार्गाने विटीला जाते, विटीवरून भरते, विरार मार्गाने पालघर बोईसर मार्गात थेट सुरत अहमदाबाद बडोदा जाते. रेल्वे आहे हे तुमचं मत आहे, संप्रदाय नसल्यामुळं. आता मला रेल्वे नाही, लोखंड आहे. लोखंड कपडा आहे हे तुमचं मत आहे, माझं मत नाही. माझं मत कापूस आहे. पाया आणि माणसं हे तुमचं मत आहे, माझं मत नाहीये. विठ्ठल विस्तारीला
जन्मही तुम्हीच आहात आणि मरणही तुम्हीच. नफाही तुम्हीच येते, तोटाही तुम्हीच. सुखही तुम्हीच आहात आणि दुःख सुद्धा तुम्ही आहात. तुम्हाला सोडून या जगात काही. जन्म सुद्धा तुम्ही आहात, मरण सुद्धा तुम्ही आहात, लाभ सुद्धा तुम्ही आहात, हानी सुद्धा तुम्ही आहात, सुख सुद्धा तुम्ही आहात, ते दुःख सुद्धा. अवघे चित्री लोक आनंदाचे परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू श्रीपाद महाराज चव्हाण, भोटीगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. सद्गुरुनाथांची शपथ घेऊन मी तुम्हाला आज बोलून जातो. गणपती बाप्पांना साक्षी धरून पायाच्या नखापासून माझ्याच्या केसापर्यंत चांगल्या स्वच्छ दिलानी खऱ्या भावानी मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी हा मंत्र म्हणत राहा. सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सच्च्या दिलानं म्हणत राहा. मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी. 4, 4:30, 5 वाजेपर्यंत तुमचं शरीर नाही मेथी सारखं कडवट झालं. मग बोला. मेथीची भाजी या मंत्रामध्ये जर एवढी ताकद आहे, प्रभूच्या नामामध्ये किती ताकद असते. पण नाम कशाला म्हणतात सांगणारा माणूसच वंचित आहे. रोज कीर्तन प्रवचनात सांगितलं जातं ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोमभावे उपाशे ज्ञानीयेचे. दररोज सांगितलं जातं. अंमलात किती माणसं आणून देतात विठाला. वेडा झालो, 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 वेडा काटली आटोगीत, चित्तचा काटली आटोगीत, चित्तचा काटली आटोगीत. वाचा पांगुडले जेथल्या तेथ, अपाद पंचुकेत रोमांच झाले. आर्दोन मिलित डोळे, वर्षतात आनंद जडे. आतुलिया सुखर्मेची निबडे, शरीर बाहेर काढे. वेडा झालो, 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 वेडा झालो,
जरा भानावर या. ओ मला पुसू नका काही, मी माणसाचा नाही. मला पुसू नका काही, मी माणसाचा नाही. मला पुसू नका काही, मी माणसाचा नाही. अशी अवस्था होते, अशी दशा होते. दिशा दाखवणाऱ्यानं जर दाखवली तर दशा बदलते. दिशा दाखवणारा व्यवस्थित दिशा दाखवत नाही, म्हणून या पवित्र दशेला आम्ही पात्र होत. देहभाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती. देहभाव टाकीत संप्रदाय नाहीये, कोण कबूल करत. आणि ज्यांना आहे त्यांना नाव ठेवतात माणसं. देवाची भक्ती केल्यानंतर परिणाम होतो. जीव शिवाचं ऐक्य आज सुद्धा होत. आम्ही खाबऱ्यात चढून चढून मरून चाललो. आमच्या नशिबामध्ये तेवढंच आहे, पुढं आम्ही धकूच शकत नाही. देहभाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती. सोहंभावे प्रचिती प्रगट होय. संत सजनाने घेतली प्रचिती, संत सजनाने हो घेतली प्रचिती. तुमची सून बिघडली म्हणे, काय ठिकाणावर राहिली नाही. आम्ही पण करतो असं होत नाही. असे बिलिंदर दैवाचे माणसं तवा बी होते, मध्ये बी होते, काल बी होते, आज बी आहे, पुढे बी राहतात. असं काय होत नाही म्हणलं ते. त्यानं तुमच्या सुनेला काहीतरी खाऊ घातलं आणि बिघडवली म्हणलं. त्या सासूबाईंनी 2-4 मैत्रिणी गोळा केल्या तिच्या आणि बोलवल्यानंतर त्यांना सांगितलं, हिला तुमच्या संग घेऊन जा, म्हणजे हिला विसर पडेल. हिला तुमच्या संग घेऊन जा आणि परत तिकडनं व्यवस्थित घेऊन या. त्यांच्याकडे जे असन ते, दही असन दही, दूध असन दूध, तूप असन तूप, खवा असन खवा, सगळ्या निघाल्या. त्यांच्यामध्ये ही पण होती. हिच्या सासून चोंबड वगैरे बनवून घडा माथ्यावर दिला आणि जा म्हणला, कर तुझं काढ त्यांच्या संग जा, म्हणजे तुला विस्मरण होईल. आलं ना. चित्त वेडे झाले, भांबावला हा देह आणि अश्रूंचा प्रवाह चरणावरी. शब्दांचा विचार केला का कधी? हा संतांचा अनुभव आहे, हा संतांना साक्षात्कार आहे. संतांच्या जीवनातला हा खरा काल आहे. आमच्या नशिबामध्ये नाहीये तो संतांचा काला. आमच्या जीवनामध्ये फक्त गप्पा आहेत, गप्पा. आलं का त्याच्याकडे? हा संतांचा काला आहे. त्या गवडणीच्या माथ्यावर त्या सासूबाईनं घडा भरून दिला, जेणेकरून तुला आता हा विसर पडल. त्याच्यापासून थोडं पांगशीन या हेतून तिला पाठवलं आणि त्या बायांमध्ये ती गेली. आणि अशी जी एक आडी होती, त्या बायांकडे जे होतं ना ते त्या बोलत होत्या, पण हिच्या घड्यामध्ये सासूबाईनं जे भरलेलं असेल ते न बोलता ती दुसरं काहीतरी बोलत होती. बघा संतांचा संप्रदाय काय सांगतो आम्हाला. आम्ही आभागी आहे. दुडिया माझारी कानोबा, दुडिया माझारी कानोबा, दुडिया माझारी कानोबा झाला शे भारी.
नवाला केवड केवड दुधाची चोरी करून गातो हा झाला बाह्यरंग. माझ्या देवानं चित्ताची चोरी केली. भाव विफोर अवस्थेला ते भक्त पात्र झाले. भाव विफोर अवस्थेला देव चित्ताची चोरी करतो आणि चित्ताची चोरी केल्यानंतर भाव विफोर अवस्थेला भक्त पात्र होता. दुडिया माझारी कानोबा झाला शे भारी आणि उचंबडे गोरस सांडे बाहेरी. पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता समुद्राला सुद्धा भरती येते, उधाण येतं, समुद्र खवळतो. आज माझं लेकरू पूर्ण अवस्थेला आलं. इतर दिवसाला आडव्या तिडव्या लाटा मारणारा समुद्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता भावानं त्यांचं अंतःकरण फुलून जातं. भाव विफोर अवस्थेला पात्र होतो समुद्र आणि आकाश मड्याच्या लाटा मारतो. बावलटपणा आहे का? उदयलेनी सुद्धा करे भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबडी सुटला माझा पदर बाई मी तिच्या टेऱ्यामध्ये सासून दही दूध काही भरलं असत. ते बोलत नव्हती ती. ते बोलत नव्हती ती. तिनं काला करून घेतलेला होता. तुम्ही आणि मी एकच आहे बघा. ते बोलत नव्हती ती. गोविंद
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आता साजनी झाली मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध सोडी येले मार्ग, केला मोकळा मार्ग सुरंग. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने पुढ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी सत चित आनंद तो मी सत चित आनंद ही डिग्री माझी आहे. तो 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 जय जय पंढरीनाथा भक्तवत्सला रुक्मिणी कांता, तुझी माझा माता पिता बहीण बंधू चुलता गण गोत्र इष्ट मित्र सखा सज्जन, तुझी माझी संपत्ती धन. रात्रंदिवस करीतो मी तुझे स्मरण. तो 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 मी तो मी तो मी तो मी तो मी तो मी ऐसा पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण विधले. संप्रदायाच्या निमाने इथपर्यंत आपण आलो. हाताने टाळी वाजवा, देवाचं भजन करूया. ठोकवार कुमारी गुरुदेव येण्याची शरीरे, गुरुदेव गुरुदेव येण्याची शरीरे, शरीरा येणे करे किंबहुना येणारे शिरा. माझी माता गुरु वाक्यानी मन धुतले, भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानी मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हिरोनिया. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. काय
गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू ताविली माझी मर, माझे सुख मज दाखविले डोळा, दिले प्रेम कडा. काय मूळ बंधाची गाठ मोकळी झाल्यानंतर आता काय लाटा उसळती प्रेमाच्या, 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 उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, गणानी गोत्र सारे हसता ते मज, गेले याचे मनुष्यपण. बघा संप्रदाय काय सांगतो, संतांचा संप्रदाय काय सांगतो. आम्ही कुणीकडे चाललो, मांडणाऱ्यानं मांडावं का नाही, समजून घेणाऱ्यानं समजून घ्यावं का नाही. गणानी गोत्रज सारे हसताते, गेले याचे मनुष्यपणा, येणे सांडी येले पुढं काय मला काही येत नाही. पुढे विनवितो विठोबाचा आज आम्हाला मनामणी एक अनुभव आहे. अरे आम्ही तर शायनिंग मध्ये आहोत. आम्ही फक्त म्हणतो नशीब गाडू तो क्या करेगा पाडू. अहंतेने नाडले तुका म्हणे वाया गेले.